नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या आवळे मार्केटमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे आज मी अशा बहुगुणी आवळ्याचा मोरावळा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा मोरावळा वर्षभर फ्रीजशिवाय आरामात टिकतो आणि बनवण्यासही सोपा आहे. अगदी नवशिकेही सहजतेने बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी इथे मी शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण आवळ्याचा मोरवळा बनवण्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी अर्धा किलो प्रमाणात आवळे स्वच्छ धुवून पुसून त्याचा कीस तयार करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला तेवढ्याच प्रमाणात गुळही त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंगा आणि वेलची पूड 1 चमचा. आपल्याला एवढेच साहित्य मोरावळ्यासाठी लागणार आहे. आता आपण मोरवळा बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी मी एक जाड बुडाची कढई गॅसवर गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये आवळ्याचा कीस घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण जो बारीक चिरून घेतलेला गूळ होता तोही आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि चमच्याने दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. मी इथे फक्त गूळ घेतला आहे. तुम्ही साखर व गूळ समप्रमाणात घेऊ शकता. गुळामुळे मोरावळ्याची पौष्टिकता वाढते. आता गॅसची फ्लेम मंद ठेवून चमच्याने गूळ व आवळ्याचा कीस एकजीव करून घ्यायचा आहे. आता मिश्रण एकजीव होईस्तोवर आवळा खाण्याचे फायदे पाहूया. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, त्वचाही निरोगी ठेवते व केस चमकदार बनवते. शिवाय आवळ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रोज आवळा खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात, म्हणून आवळ्याचा आपल्या आहारात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपयोग करावा. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता गूळ थोड्या प्रमाणात वितळला आहे. आता ह्या स्टेजमध्ये कढईवर झाकण ठेवून साधारणतः आपल्याला 3 ते 4 मिनिटे हा गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे. आता गूळ वितळेस्तोवर आपण गूळ खाण्याचे फायदे पाहूया. गूळ खाल्ल्यामुळे पचनक्रिया मजबूत होते, हाडेही मजबूत होतात, ॲनेमियापासून मुक्ती मिळते व रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, म्हणून गुळाचा आपल्या आहारात पुरेपूर वापर करावा. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये आपल्याला एक एक करून बाकीचे जिन्नस घालायचे आहेत. प्रथम आपण ह्यामध्ये जी लवंग घेतली होती ती आता आपण घालूया. त्यानंतर लगेचच दालचिनीही घालायची आहे आणि 1 चमचा वेलची पूडही घेतली होती तीही घालायची आहे आणि पुन्हा सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करायचे आहे. सर्व मसाल्यांचे जे फ्लेवर्स असतात ते त्या आपल्या मोरावळ्यामध्ये उतरतील. आता गॅस मंदच करून आपल्याला मोरावळा अगदी आटेस्तोवर चमच्याने सतत हलवून शिजवून घ्यायचा आहे. इथे मी मोरावळा बनवताना अजिबात पाण्याचा वापर न केल्यामुळे मोरावळा 1 वर्षभर आरामात टिकतो. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर आपण पाहू शकता आवळ्याचे मिश्रण पातळसर झाले आहे आणि बुडबुडेही येत आहेत. आता गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे मिश्रण सतत मिक्स करायचे आहे आणि आटवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि सतत हे मिश्रण एकजीव करत राहायचे आहे, नाहीतर ते तळाशी करपण्याची किंवा चिकटण्याची शक्यता असते. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता मिश्रणाचे बुडबुडे कमी झाले आहेत आणि मिश्रण थोडेसे आटले आहे. आता फक्त 2च मिनिटे पुन्हा थोडेसे हे मिश्रण आटवून घ्यायचे आहे, म्हणजे आपला आवळ्याचा मोरावळा हा तयार होईल. 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता मोरावळा पूर्णपणे तयार झाला आहे व त्यातील जे लिक्विड होते तेही पूर्णपणे आटले आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि मोरावळा अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे.
अशा प्रकारे तयार झाला आवळ्याचा मोरावळा. हा मोरावळा तुम्ही चपातीसोबत किंवा जेवणात जर काही गोड खावेसे वाटले तर 1 चमचा घेऊ शकता. मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता. असा हा बहुगुणी मोरावळा तयार झाला आहे. तुम्ही अशा प्रकारे मोरावळा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. आता मोरावळा बनवण्यासंबंधी टीप पाहूया. आवळ्याचा मोरावळा करताना आवळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून नंतरच किसून घ्यायचे आहेत. मोरावळा करताना त्यामध्ये मी जेवढा आवळ्याचा किस घेतला आहे तेवढाच गूळ घेतला आहे. तुम्ही साखर व गूळ समप्रमाणात घेऊ शकता. पण गूळ वापरल्याने मोरावळ्याची पौष्टिकता वाढते. मोरावळा करताना गॅस मंद ठेवूनच शिजवून घ्यायचा आहे आणि शक्यतो जाड बुडाचे भांडेच वापरायचे आहे. मोरावळा टिकण्यासाठी मी इथे दालचिनी लवंग वापरली आहे. त्याची चव आवळ्यात उतरते आणि आवळा फारच चविष्ट लागतो. मोरावळा करताना गूळ वितळल्यावर सतत मिक्स करून मिश्रण पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे, म्हणजे मोरावळा वर्षभर आरामात टिकतो. अशा प्रकारे मोरावळा तयार झाला आहे. हा मोरावळा थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपीसह. धन्यवाद.